शेतकरी बंधूंनो, सध्या तुम्हाला भाजीपाला पिकाची लागवड करून जून जुलै महिन्यामध्ये मोठा नफा कमवायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी 5 पिकं सांगणार आहे, जी पिकं तुम्ही 25 मे ते 30 मे पर्यंत जर लागवड केली तर जून आणि जुलै महिन्यामध्ये त्या पिकातून मोठा प्रॉफिट तुम्हाला मिळवू शकतो. शेतकरी बंधूंनो, माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर बाकाल. आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, अशी कोणती 5 पिकं आहे ज्या पिकाची तुम्ही मे महिन्याच्या शेवटपर्यंत लागवड केल्यास जून जुलै महिन्यामध्ये त्या पिकातून तुम्हाला चांगला प्रॉफिट मिळू शकतो? तर पहिलं पीक आहे शेतकरी बंधूंनो, दोडका. होय शेतकरी बंधूंनो, दोडका हे असं पीक आहे ज्या पिकाला 12ही महिने चांगली मागणी राहते. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, या पिकाला दर जे आहे तर ते सरासरी आपल्याला तिथं चांगले मिळताना पाहायला मिळते. म्हणजे टोमॅटो सारखं याचे जे दर आहे तर ते अप अँड डाऊन स्टेज या पिकामध्ये सहजासहजी आपल्याला मिळत नाही, कारण लागवडीचं क्षेत्र दोडका पिकाचं खूप कमी असल्यानं शेतकरी बंधूंनो मार्केटमध्ये चांगली मागणी राहते. या पिकाची जर तुम्ही आता लागवड केली तर जुलैच्या पहिल्या हप्त्यापर्यंत तुमचा जो माल आहे तर तो प्रत्यक्ष निघायला सुरुवात होईल आणि त्या काळामध्ये शेतकरी बंधूंनो दोडका पिकाला चांगले रेट मिळण्याचे चान्सेस आहे. लागवडीनंतर साधारण 45 ते 50 दिवसामध्ये याची जी तोडणी आहे तर ती त्या ठिकाणी निघायला सुरुवात होते. म्हणजे प्रत्यक्ष उत्पादन आणि पुढचे साधारण 80 ते 90 दिवस सतत या पिकातून आपल्याला उत्पादन मिळतं. एकरी साधारण शेतकरी बंधूंनो 10 ते 12 टनापर्यंतचं ऍव्हरेज तुम्हाला या पिकातून मिळतं. सरासरी 25 ते 30 रुपयाचा ठोकमध्ये जरी दर मिळाला तरी या पिकातून बऱ्यापैकी प्रॉफिट तुम्हाला मिळू शकतो. शेतकरी बंधूंनो, दोडका पिकाची लागवड करायची झाल्यास मध्यम भारी जमिनीमध्ये तुम्ही त्याची लागवड करू शकता. दोडक्याच्या चांगल्या उत्पादनासाठी शेतकरी बंधूंनो तारकाठीचा मंडप करणे तुम्हाला त्या ठिकाणी गरजेचं आहे. मल्चिंग तुम्ही करू शकता, ऑप्शनल आहे, किंवा साध्या बेडवर सुद्धा तुम्हाला त्याची ड्रीपवर लागवड करता येते. मल्चिंगचा तेवढा खर्च तुम्हाला त्या ठिकाणी वाचू शकतो. मल्चिंग केल्यास उत्पादनामध्ये अधिकच त्या ठिकाणी वाढ आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर नंबर 2चं पीक आहे शेतकरी बंधूंनो, कारले. सेम दोडक्या पिकाप्रमाणेच कारल्याचं सुद्धा पीक शेतकरी बंधूंनो तुम्ही जर आता लागवड केली तर पुढच्या 1.5-2 महिन्यामध्ये या पिकातून सुद्धा तुम्हाला चांगला प्रॉफिट मिळण्याचे चान्सेस त्या ठिकाणी आहे. कारण याही पिकाची सध्या जर आपण लागवडीचं क्षेत्र बघितलं तर सरासरी कमीच आहे. म्हणजे टोमॅटो किंवा मिरची सारखं या पिकाचं सुद्धा लागवड क्षेत्र खूप जास्त नाहीये. त्यामुळे भविष्यात या पिकामध्ये सुद्धा दर जे तर तेजीत राहण्याचे चान्सेस चांगले आहे. सेम दोडक्याप्रमाणेच कारल्याची सुद्धा तुम्हाला तिथं लागवड करता येते. तारकाठीचा मंडप तुम्हाला कारला पिकासाठी करणं गरजेचं आहे. साधारण लागवडीनंतर 50 ते 55 दिवसानं पहिला तोडा निघतो आणि पुढचे 80 ते 90 दिवस याही पिकातून सतत तोडा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. साधारण 8 ते 9 टनापर्यंतचं जे ऍव्हरेज आहे तर ते कारल्या पिकातून आपल्याला सहज मिळतं, चांगलं नियोजन जर असेल. कारल्याची लागवड करण्यासाठी हलकी, मध्यम, भारी तिन्ही प्रकारची जमीन तुम्ही निवडू शकता. मल्चिंग केल्यास बेस्ट उत्पादनामध्ये वाढ होते. नसेल मल्चिंग करण्याचं तुमच्याकडे भांडवल तर साध्या ड्रीप आणि बेडवर तुम्ही कारल्या पिकाची जी इथं लागवड करू शकता. त्यानंतर नंबर 3चं पीक आहे शेतकरी बंधूंनो, एकदम शॉर्ट टर्म पीक सांगतो मी. एप्रिलच्या शेवटपर्यंत तुम्हाला हे पीक सांगत होतो की लागवड करा लागवड करा. त्यानंतर मेच्या पहिल्या हप्त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला या पिका संदर्भात सजेस्ट केलं होतं आणि आताही सांगतो शेतकरी बंधूंनो, या पिकाची लागवड तुम्हाला जबरदस्त नफा मिळवून देऊ शकते जून महिन्यामध्ये. शेतकरी बंधूंनो, सध्या तुम्ही कोथिंबीर या पिकाची लागवड करू शकता. आता जर तुम्ही कोथिंबीरीचे रेट बघितले तर खूप हायर आहे, म्हणजे तेजीत कोथिंबीर आहे आणि हे रेट साधारण जुलैच्या पहिल्या हप्त्यापर्यंत साधारण असेच तेजीमध्ये राहण्याचा त्या ठिकाणी 100% अंदाज आहे. कारण एकतर कोथिंबीरीची उन्हामुळे होणारी जळ, वाढ, उत्पादन कमी निघणे, अनेक समस्या आहे. त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना पाणी कमी पडतं. त्यामुळे कोथिंबीर पिकाची लागवड सहसा शेतकरी या काळामध्ये करणं त्या ठिकाणी टाळतात. त्यामुळे भविष्यात आवक कमी राहून या पिकाला चांगला दर मिळण्याचे चान्सेस आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, सध्या तुम्ही कोथिंबीर पिकाची लागवड करू शकता. कोथिंबीरसाठी तुम्हाला रेन पाईप किंवा स्प्रिंकलरची गरज आहे. साध्या पाण्यावर तुम्ही लागवड करू नका. सध्या कोथिंबीरीची लागवड करायची झाल्यास हलक्या, मध्यम
भारी तीनही प्रकारच्या जमिनीची तुम्ही चॉईस करू शकता. कारण भविष्यामध्ये पुढच्या एक 15 दिवसामध्ये पावसाळा त्या ठिकाणी सुरू होतोय. त्यामुळे खूप जास्त भारी जमीन चूज नाही केली लागवडीसाठी तरी चालेल. कारण उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन कोथिंबीर पिकासाठी आपल्याला चांगली असते. कोथिंबीर हे शॉर्ट टर्म पीक आहे, लो बजेट हाय प्रॉफिट पीक आहे. लागली तर लॉटरी आहे शेतकरी बंधूंनो, आणि लॉस मध्ये गेलं तर खूप जास्त तोटा होण्याचे चान्सेस या पिकामध्ये नाहीये. त्यानंतर पुढचं सुद्धा पीक मी तुम्हाला एक शॉर्ट टर्म पीक सांगतो, आणि ते पीक आहे शेतकरी बंधूंनो शेपू. 20 ते 25 दिवसामध्ये पहिली कापणी होते आणि मल्टी कटिंग पीक आहे. साधारण 3 कापण्या तुम्ही एकदा शेपूची लागवड केली तर करू शकता. सध्या शेपू तेजीत आहे आणि सेम रेट आणखी महिना दीड महिना राहण्याचे चान्सेस त्या ठिकाणी आहे. शेतकरी बंधूंनो, हे पण लो बजेट हाय प्रॉफिट अशा पद्धतीचं पीक आहे आणि मल्टी कटिंग असल्यामुळे शेतकरी बंधूंनो तुम्हाला एकंदरीतच 2 ते 3 वेळेस तुम्ही याचं सलग उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकता. आणि शेवटचं 5 नंबरचं पीक मी तुम्हाला सांगतो शेतकरी बंधूंनो, ते म्हणजे डांगर. डांगर या पिकाची तुम्ही लागवड करू शकता. शेतकरी बंधूंनो, डांगर पिकाची तुम्ही आंतरपीक म्हणून लागवड करू शकता. तेच तुम्ही केळी किंवा पपईची लागवड केली असेल तर या पिकामध्ये आंतरपीक म्हणून तुम्ही डांगर या पिकाची तिथे लागवड करू शकता. लो बजेट पीक आहे आणि खूप जास्त याच्यामध्ये प्रॉफिट मिळण्याचे चान्सेस नाहीये. परंतु शेतकरी बंधूंनो, एकरी खर्च वजा जाता साधारण 35 ते 40 हजार रुपये तुम्हाला या पिकातून मिळू शकतात. आणि चांगले जर दर मिळाले तर चांगलाही प्रॉफिट या पिकातून मिळू शकतो. पण एकंदरीतच शेतकरी बंधूंनो, मुख्य पीक म्हणून डांगर पिकाची लागवड न करता तुम्ही आंतरपीक पद्धतीने जर या पिकाची लागवड केली तर या पिकातून सुद्धा तुम्हाला चांगला प्रॉफिट मिळण्याचे चान्सेस आहे. शेतकरी बंधूंनो, आणखी सुद्धा बरीच पिकं आहे ज्यामध्ये तुम्ही टोमॅटोची लागवड करू शकता, सध्या मिरचीची लागवड करू शकता, भेंडी पीक आहे, भेंडीची तुम्हाला आता लागवड त्या ठिकाणी करता येते. सांगितलेल्या पिकांना 100% दर मिळेल असं तर आपण त्या ठिकाणी गृहीत धरू शकत नाही, कारण बाजार भाव 100% आपल्या हातचे नसतात. परंतु शेतकरी बंधूंनो, याच्यापैकी 2 ते 3 पिकं जरी तुम्हाला चांगली तेजीत सापडली तर चांगला प्रॉफिट तुम्हाला मिळू शकतो. एकच पीक करण्यापेक्षा एका एकर मध्ये तुम्ही जर 10-10 गुंठे 4 प्रकारची पिकं केली तर 2 पिकं जरी तोट्यात गेली तर 2 पिकातून तुम्हाला चांगला प्रॉफिट मिळू शकतो. शेतकरी बंधूंनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना व्हिडिओ शेअर करा.